पिंपळगाव बसवंतला आज 1100 ट्रॅक्टरची आवक आहे आणि बाजारभाव बरे असले तरी कालच्या तुलनेत 1 ते दीड रुपयांनी कमी आहे. लासलगावला मालाला उठाव चांगला आहे आणि बाजारभाव बरे आहे. पुण्यामध्ये बाजारभाव टिकून आहेत आणि इतर ठिकाणची आवक आणि कालची आवक कशी आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार, ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे मंगळवार आणि तारीख आहे 30 जून 2026. हा महिना आज संपत आहे आणि अनेक शेतकऱ्यांना प्रश्न आहे की जुलैमध्ये कांद्याचे बाजारभाव वाढणार का? वाढले तर कुठल्या आठवड्यात वाढतील? तर सध्या तरी आपण रविवारी आणि नंतरही काल जे विश्लेषण केलं त्यानुसार या सगळ्या आठवड्यात कांद्याचे बाजारभाव फार वाढणार नाहीत. पावसाचं सावट आहे, आणखी युद्धाची काही परिस्थिती आहे, पण ते फार मंदावणार नाही. एका विशिष्ट लेवलला ते खाली येणार नाहीत, म्हणजे 1000-1200 असे होणार नाहीत. काळजी करायचं कारण नाही. आता तुम्हाला जो विक्रीचा निर्णय घ्यायचा आहे तो परत एकदा सांगतो की तुम्हाला पावसाच्या निर्णयानुसार, म्हणजे पाऊस सलग 2-3 दिवस येत असेल किंवा ते बघून तुम्हाला विक्रीचा निर्णय घ्यायचा आहे. तर खरेदी विक्री करायची की नाही हा तुमचा निर्णय असला तरी हा एक महत्त्वाचा भाग आहे. कालची आवक सांगतो आणि मग आजचे बाजारभाव आपण बघूया. काळजी करू नका, बाजारभाव चांगलेच आहेत. पुढे जाण्यापूर्वी चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे. काल जी आवक आहे ती झाली आहे साधारण 3,25,000 क्विंटल. ही अपडेट झालेली आहे. आता मागच्या सोमवारी जी आवक होती साधारण 4,40,000 क्विंटल होती, त्या तुलनेत 1 लाख ते 1.25 लाखांनी आवक घटलेली दिसून येत आहे. आता एकट्या नाशिक जिल्ह्यामध्ये जी आवक झाली आहे ती 1,82,000 क्विंटल झालेली आहे. मागच्या आठवड्याच्या तुलनेत ही पण आवक घटलेली आहे. तर अहिल्यानगरमध्ये साधारण 65,000 क्विंटल आवक झालेली आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये. बाजारभाव जर बघितले तर अनेक ठिकाणी 1500च्या पुढेच आहेत. तर काही बाजार समित्यांमध्ये 2000च्या आसपास आहे, 2000च्या पुढे पण आहे. ठीक आहे, आजचे आपण बाजारभाव बघूया. आज पिंपळगावला गोल्टा किंवा कसं मार्केट राहिलं ते बघूया. आज पिंपळगावला 1100 ट्रॅक्टर आलेत. भाव 1 ते दीड रुपया कमी आहे. काल दुपारच्या सत्रापासून हे भाव कमी झालेले आहेत. विशेषतः काही ॲव्हरेज किंवा बिलो ॲव्हरेजमध्ये ते जाणवेल. मात्र आजही हलका पटना क्वालिटी जो आहे तो 2000 ते 2100 रुपये विकला गेला. चांगली पाटणा क्वालिटी हे 2100 रुपये. कोलंबो क्वालिटी किंवा कोलंबो निर्यात क्वालिटीचा माल आज 21.5 ते 22 रुपये होता. 50पेक्षा जास्त आकाराचा माल 22 ते 23 रुपये आणि 55 प्लस जो आकार असेल 23 ते 28 रुपये विकला गेलेला आहे. अजून वरचे भाव आलेले नाही आहेत. वरचे भाव जरी आले तरी त्यात फार काही जास्त भाव कमी, म्हणजे जास्त भाव मिळणारे नग किंवा गाड्या या कमी असतात. ठीक आहे. लासलगावला 450 गाड्यांची आवक सांगितली जाते आहे सकाळी 8:30 पर्यंत. नंतर ती अपडेट होईलच. लासलगावला सेल चांगला आहे, मागणी चांगली आहे. 2100 ते 2500 रुपये या रेंजमध्ये लासलगावला सुरू आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं पुण्यामध्ये काय चाललं आहे बघूया. पुण्यामध्ये आवक जी झाली आहे 90 गाड्यांची आवक झाली आहे. बेस्ट प्रीमियम इथे 2200 ते 2300 रुपयापर्यंत जातो आहे. सुपर जो आहे 23 ते 24 रुपये. एक्स्ट्रा कोकोनट 25 रुपये. पण जनरल मार्केट जे जातं आहे ते 21, 22, 23 असं चाललं आहे आणि ॲव्हरेज क्वालिटी जो माल जातो आहे पुण्यामध्ये तो 1800 ते 2000 होतो आहे. काल पुण्यामध्ये दक्षिणेकडची आणि उत्तरेकडच्या मागणीमध्ये किंवा एकूण जो सेल होता थोडा कमी होता, नंतर तो सुधारेल पण. आता राहुरीची आवक किती आहे ते बघूया. सकाळी 9:30 वाजेपर्यंत 50,000 गोण्यांची आवक झालेली होती. सोलापूरला 150 गाड्यांची आवक आहे. बंगळुरूला 50,000 गोण्यांची आवक झालेली होती. चेन्नईचे बाजारभाव बघूया. चेन्नईला 45 गाड्यांची आवक झाली. गोल्टी जो आहे 600 ते 800, गोल्टा आहे 900 ते 1100, मीडियम आहे 1200 ते 1300, मुक्कल जो विकला जातो आहे 1300 ते 1400 आणि मोठा कांदा 1400 ते 1500 आणि अपवादात्मक जे कांदे आहेत ते 1450 ते 1500 आहेत. एकूण चेन्नईचं मार्केट जे आहे मागच्या काही 2-3 दिवसांपासून ते बऱ्यापैकी व्यवस्थित आहे. त्याच्या आधी मात्र ते थोडेसे कमी होते. एकूणच हा कांद्याचा सगळा आढावा आहे. आपण अगदी सकाळपासून कांद्याचे बाजारभाव व्हॉट्सअप चॅनलला टाकत असतो. इथे पहिल्या कमेंटमध्ये लिंक आहे किंवा डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे. तिथे जाऊन तुम्ही, म्हणजे चॅनलच्या डिस्क्रिप्शनला तिथे जाऊन तुम्ही सबस्क्राईब करू शकता, फॉलो करू शकतात. आणि राहिला प्रश्न, आपण हवामान आणि एकूणच सगळा विचार करून कांद्याचे बाजारभाव काय रेंज राहू शकते जिल्हावार हे सांगितलेलं आहे. तुम्ही जॉईनच्या बटनावर क्लिक करून
इथं जॉईनचं बटन आहे, मेंबरशिपचे ते व्हिडिओ बघा, अनेकांना त्याचा फायदा होतो आहे. त्यात स्पष्ट इशारे, स्पष्ट सल्ले दिलेले आहेत. संध्याकाळच्या सत्रात पुन्हा भेटूया. जोडून राहा. धन्यवाद.